प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. आजचा जो संदेश आहे तो जीवन बदलणारा संदेश आहे, म्हणून शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही बघा. आज तुमच्या जीवनात नैराश्य आलं आहे काय? आज तुमच्या जीवनात डिप्रेशन आलेलं आहे काय? आज तुमचं मन खिन्न झालं आहे काय? आज तुम्ही जगण्याची आशा सोडली आहे काय? आणि आज तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत काय? प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाच्या कृपेने जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, जर तुमच्या मनात स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार येत असेल, जर तुमच्या मनात स्वतःची हत्या करण्याचा विचार येत असेल, तर कृपा करून हा जो विचार जो आहे हा विचार तुम्ही काढून टाका. कारण हा जो विचार जो आहे हा विचार खूप घातक आहे. कारण जे आत्महत्या करतात त्याची सुरुवात होते विचारापासून, त्याची सुरुवात होते नैराश्यापासून. जेव्हा हे विचार जास्त होतात तेव्हा माणूस आत्महत्या करतो. म्हणून कृपा करून जर तुमच्या मनात आज आत्महत्याचा विचार येत असेल तर हा विचार तुम्ही काढून टाका. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्महत्या हा तुमच्या समस्येवर उपाय नाही आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आत्महत्या केल्यावर मी सर्व संकटापासून सुटेल, सर्व दुःखापासून सुटेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्महत्या केल्यावर सुद्धा तुमचं जे जीवन जे आहे हे पहिल्यापेक्षा जीवन खडतर होऊन जाईल. पहिल्यापेक्षा जीवन हे क्लेशदायक होऊन जाईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्महत्या हा तुमच्या समस्येवर उपाय नाही आहे. पण तुम्ही म्हणाल की तुम्हाला माझी समस्या माहिती आहे काय? मी किती कठीण परिस्थितीतून चाललेलो आहे, माझ्या जीवनात सर्व काही संपलेलं आहे, माझं जीवन बर्बाद झालेलं आहे. प्रियांनो, कोणीही तुमची समस्या, कुठल्या समस्येवर तुम्ही जात आहे कोणी समजू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्महत्या करणे हा तुमच्या समस्येवर उपाय नाही आहे. येशू ख्रिस्त आपल्यावर खूप प्रीती करतो आणि आज म्हणून देवाच्या कृपेने हा विषय घेतलेला आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला वाचू इच्छितो. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात एक नवीन आशा देऊ इच्छितो. येशू ख्रिस्त तुम्हाला देवाची शांती देऊ इच्छितो. येशू ख्रिस्त तुमचं भविष्य उज्ज्वल करू इच्छितो. आणि म्हणून कृपा करून आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत बघा. देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात एक नवीन आशा येईल. तुम्हाला जगण्याची उम्मीद मिळेल, तुम्हाला जगण्याची स्फूर्ती मिळेल. कारण कुठलाही मनुष्य आपलं जीवन बदलू शकत नाही, तो फक्त आपल्यावर सहानुभूती दाखवू शकतो. पण येशू ख्रिस्त आपलं जीवन बदलतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची जी समस्या जी आहे ती समस्या खूप खूप कठीण आहे, खूप गंभीर आहे आणि त्या समस्यावर तोडगा काढणं खूप कठीण आहे, तुम्ही खरं बोलता. कारण मनुष्य काही समस्यावर तोडगा काढू शकत नाही. मनुष्याला काही समस्या अशक्य असतात. पण जेव्हा आपण जिवंत देवाकडे येतो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताकडे येतो आणि येशू ख्रिस्ताला सर्व काही शक्य आहे. मला नाही माहीत तुमच्या जीवनात कुठली समस्या आहे, पण हे मी सांगू शकतो परमेश्वराच्या कृपेने की येशू ख्रिस्त तुमच्या समस्याचं निवारण करेल. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका, तुमचं जीवन बदलून जाईल. आता तुम्हाला मी एक आकडेवारी सांगतो आणि ही आकडेवारी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. दर 40 सेकंदाला एकाचा मृत्यू होतो आत्महत्यामुळं. दर 40 सेकंदाला संपूर्ण जगामध्ये. म्हणजे किती गंभीर गोष्ट आहे. आणि संपूर्ण जगात एका वर्षामध्ये जवळजवळ 8 लाख लोकांचा मृत्यू होतो आत्महत्यामुळे. आणि अमेरिकामध्ये दररोज जवळजवळ 130 लोक मरण पावतात आत्महत्यामुळे. किती गंभीर ही समस्या आहे.
आणि ही जी समस्या आहे, ही समस्या सुरू होते जेव्हा आपण आपल्या जीवनात नैराश्याला आमंत्रण देतो, जेव्हा आपण दुःखी होतो, जेव्हा आपण जगण्याची आशा सोडतो, तेव्हा हे सगळे आत्महत्येचे विचार मनात येतात. आणि जर आपण हे विचार नाही सोडले तर मनुष्य आत्महत्या करून बसतो. ही एक धक्केदायक आकडेवारी आहे. आणि भारतामध्ये पण तुम्ही रोज वर्तमानपत्रामध्ये, बातम्यामध्ये तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या होत असतात. म्हणून खूप आवश्यक आहे. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या मनात आत्महत्येचा विचार असेल, हा विचार तुम्ही काढून टाका. येशू ख्रिस्त तुमचं जीवन बदलेल. येशू ख्रिस्ताला तुम्ही एक संधी द्या तुमचं जीवन बदलण्याची. तुमचं जीवन बदलेल, तुमचं तो भविष्य चांगलं करेल. आणि कुठलीही समस्या असू दे तुमच्या जीवनात, परमेश्वराला सर्व शक्य असतं, माणसाला शक्य नसतं. आपल्याला वाटतं की आपण या समस्येपासून बाहेर निघणार नाही, अशक्य आहे. पण देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणून तुम्ही येशू ख्रिस्ताकडे या. तो तुम्हाला बोलवत आहे आज. एक घटना मी तुम्हाला सांगतो. आणि ही जी घटना जी आहे ही माझ्या शहरामध्ये झालेली आहे. एका स्त्रीने आत्महत्या केली. कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा जो पती जो आहे, जो व्हेंटिलेटरवर आहे, तो जास्त दिवस जगू शकणार नाही, कधी पण तो मरू शकतो. आणि ह्यामुळं ही जी स्त्री जी आहे, ही स्त्री खूप खूप दुःखी झाली. नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं, बहुतेक 2-3 वर्ष झाले असतील. ही खूप दुःखी झाली. आणि ही विचार करू लागले की जर माझे पती गेले तर मी कशी जगू. जर माझे पती राहिले नाही तर ह्या जगाचा सामना मी कसा करू. पती विना जगणं मी कल्पनाच करू शकत नाही. आणि ती खूप दुःखी झाली आणि तिने आत्महत्या केली. आणि काही दिवसांनीच आणि 1-2 दिवसात तिचा पतीचा पण मृत्यू झाला. प्रियानो, आज खूप जण नैराश्यामध्ये आहेत, खूप जण आज दुःखी आहेत, खूप जणांनी आज जीवनाची आशा सोडलेली आहे. आपल्याला बाहेरून समजत नाही, पण आतून काय चाललेलं आहे हे त्यांनाच माहिती आहे. म्हणून प्रियानो, तुमची समस्या कोणीच समजू शकत नाही. माझा एक मित्र होता, बालपणचा मित्र. या घटनेला 20-25 वर्ष झाले. आम्ही दोघं एकत्र शाळेत जायचो. नंतर कॉलेजमध्ये पण आम्ही एकत्र होतो. आणि नंतर तो व्यस्त झाला, मी व्यस्त झालो आणि आमची भेट नाही झाली. आणि काही महिन्यांनी, 5-6 महिन्यांनी मला समजलं. आणि माझ्यासाठी तो खूप धक्का होता की त्याने आत्महत्या केली. एक चांगला मुलगा होता, हुशार मुलगा होता आणि जीवनात सर्व काही होतं. आणि ही बातमी मला धक्का बसला की का त्यांनी हे पाऊल उचललं. आणि काही दिवसांनी त्यांच्या वडिलांना हा जो धक्का जो आहे तो सहन नाही झाला आणि त्यांनी पण आत्महत्या केली. छोटं कुटुंब होतं, पण ह्या छोटं कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालं. प्रियानो, म्हणून मी सांगू इच्छितो, कोणीही तुमची समस्याचं निवारण करू शकत नाही. आपल्याला देवाची आवश्यकता आहे, आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याची आवश्यकता आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या जवळ येतो, आपल्या सर्व समस्याचं निवारण होतं. आज तुम्ही पण अशा जीवनातून जात असाल, तुम्ही पण नैराश्यातून जात असाल, तुम्ही पण आपले जे प्रियजन जे आहे ते प्रियजन तुम्ही गमावले असतील, तुम्ही पण आपली पती आणि पत्नी गमावली असेल. आणि म्हणून तुमच्या जीवनात नैराश्य आलं आहे आणि तुम्ही विचार करत असाल की मी जीवन कसं जगू. 30 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि अचानक ते वारले, आता मी जगून काय करू. हा विचार तुमच्या मनात येत असेल. तुमच्यापैकी कोणी आपली मुलं गमावले असतील आणि तुम्ही विचार करत असाल की आता ह्या मुलांशिवाय मी कसं जगू. तुमच्यापैकी कोणी जणांनी आपले आई, आपले वडील गमावले असतील आणि हे दुःख तुमच्यासाठी खूप होतंय.
कसं मी माझ्या वडिलांशिवाय जगू, कसं मी माझ्या आईशिवाय जगू. तुमच्यापैकी कोणी आपली नोकरी गमावली असेल, आपला बिझनेस गमावला असेल आणि त्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भाजत आहे आणि खूप लोन तुमच्या डोक्यावर आहे आणि बँकवाले रोज तुम्हाला ते त्रास देत आहेत आणि तुम्ही दुःखी झाला असाल, कारण आता तुमच्याकडे काही नाही आहे. तुमची चांगली नोकरी गेलेली आहे, तुमचं चांगलं काम गेलेलं आहे, तुमचा बिझनेस चालत नाही आहे, म्हणून तुम्ही चिंतेत आहात की हे पैसे मी कसं फेडू. रोज हे लोक येत आहेत, मला त्रास देत आहेत, माझा अपमान करतायत, हे पैसे कसे मी फेडू. आणि म्हणून आत्महत्येचे विचार तुमच्या मनात येत आहेत. प्रियानो, खूप लोक जे आहेत ते ह्या त्रासातून चाललेले आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला दुःखी होण्याची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला आशा सोडण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आत्महत्या हा तुमच्या समस्यावर उपाय नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की आत्महत्या केल्यावर सर्व काही संपेल, सर्व त्रासातून मी मुक्त होईल. नाही, तुम्ही मुक्त नाही होणार. कारण पुष्कळ लोकांना वाटतं की स्वतःचं जीवन अगर संपवलं, स्वतःची हत्या केली तर आपण सुटू या त्रासातून. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला भोगावा लागेल. कारण ही चुकीची कल्पना आहे, हा चुकीचा विश्वास आहे की लोकांना वाटतं जीव गेला तर सर्व काय संपतं. सर्व काय संपत नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या मनात जर विचार असेल आत्महत्या करण्याचा, हे विचार तुमच्या मनात गोंगवत असतील, आज तुमच्या मनात जर हे विचार येत असतील, हे विचार तुम्ही काढून टाका. कारण जेव्हा आपण आत्महत्येचा विचार करतो तेव्हा आपण फक्त स्वतःचा विचार करतो. आपण हा विचार करत नाही की आत्महत्या केल्यावर माझ्या आई वडिलांचं काय होईल. जेव्हा माझ्या आईला समजेल की आपल्या मुलाने आत्महत्या केलेली आहे, किती दुःखाचा डोंगर तिच्यावर येईल. कारण सगळ्यात दुःखाची गोष्ट आपल्या आई वडिलांना ही असते की स्वतःचे मुलांचे प्रेत पाहणे. तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त कराल, पण तुम्ही त्याचा विचार करत नाही. सर्वात दुःखाची गोष्ट एका पत्नीला असते आपल्या पतीचं प्रेत बघणं, मुलांना असती आपल्या आई वडिलांचं प्रेत बघणं. पण आपण जेव्हा तुम्ही विचार करता आत्महत्येचा, तुम्ही आपला जो परिवार जो आहे, मी गेल्यावर माझ्या परिवाराचं काय होणार याचा तुम्ही विचार करत नाही. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता. तुम्ही म्हणता मी आज आत्महत्या केली तर मी ह्या सर्व संकटातून सुटेल, पण तुम्ही हा विचार करत नाही तुमच्या आई वडिलांवर किती दुःख डोंगर येईल, तुमच्या पतीची काय अवस्था होईल, तुमच्या पत्नीची काय अवस्था होईल, तुमच्या भावाची काय अवस्था होईल, तुमच्या बहिणीची काय अवस्था होईल, तुमच्या मित्रांची काय अवस्था होईल, याचा विचार तुम्ही नाही करत. पण तुम्ही म्हणाल पास्टरजी तुम्हाला माहीत नाहीये, ज्या समस्येतून मी चाललेलो आहे तुम्हाला माहीत नाही, ही खूप कठीण समस्या आहे, त्यातून मी बाहेर निघू शकत नाही, माझं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, मी एकटा आहे, सर्व काही संपलेलं आहे, खायचे वांदे झालेले आहेत, जीवनाची सर्व आशा गेलेली आहे. तुम्हाला खूप सोपं आहे की हे सांगणं की आत्महत्या तुमच्या समस्यावर उपाय नाहीये, पण तुम्हाला माहीत आहे की मी कुठल्या समस्याहून चाललेलो आहे आज, आणि माझ्या पुढे हा एकच मार्ग आहे आत्महत्या, त्यातून या सर्व समस्यातून मी सुटेल. प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमची समस्या कठीण असेल, गंभीर असेल आणि तुमच्या समोर ती अशक्य असेल, पण देवासमोर ती अशक्य नाही, कारण देवाला सर्व काही शक्य आहे. आणि आज तुम्हाला तो बोलवत आहे, तुम्हाला तो सांगत आहे की तुम्ही आत्महत्या करू नका, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, मी तुम्हाला एक चांगलं भविष्य देतो, फक्त तुम्ही माझ्याकडे या. आपण जाऊया मत्थी 11:28 मध्ये. इथं पवित्र शास्त्र म्हणतं, अहो कष्टी व भावाकंत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. जर तुम्ही आज दुःखी असाल, जर तुम्ही आज नैराश्यातून चाललेले असाल, जर तुम्ही आत्महत्याचा विचार केलेला असाल, तर इथं पवित्र शास्त्र म्हणतो, आओ तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आज तुम्हाला विसावाची आवश्यकता आहे. हा विसावा शारीरिक विसावा नाहीये, हा जो विसावा तो आंतरिक विसावा आहे, त्याची तुम्हाला आवश्यकता आहे. कारण आतून तुम्ही तुटून गेलेला आहात, आणि जेव्हा तुम्ही आतून तुम्हाला विसावा मिळेल तेव्हा सर्व समस्यांचं निवारण होईल. तुम्हाला विसावाची आवश्यकता आहे. कुठलाही मनुष्य तुम्हाला हा विसावा देऊ शकत नाही.
येशू ख्रिस्त तुम्हाला हा विसावा देऊ इच्छितो. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे, त्यांनी सर्वांना आमंत्रण केलेलं आहे. अहो कष्टी व भावकान जन हो, सर्वांना आमंत्रण केलेलं आहे. तुम्ही सर्व माझ्याकडे या. फक्त त्याने ख्रिस्ती लोकांना आमंत्रण नाही केलंय, इथं म्हटलेलं आहे तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रियानो, आज तुम्हाला विसावाची आवश्यकता, आज तुम्हाला देवाच्या स्पर्शाची आवश्यकता आहे. जेव्हा देवाचा स्पर्श आपल्याला होतो, आपलं जीवन बदलून जातं. कारण देवाच्या स्पर्शामध्ये ताकद आहे तुमचं जीवन एका सेकंडमध्ये बदलण्याची. तो तुमचं जीवन बदलू इच्छितो, तुम्हाला एक नवीन आशा देऊ इच्छितो. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं, अहो कष्टी व भावकान जर तुम्ही मजकडे या. आपण दुसरे वचन वाचू, यर्मिया 29:11. तुमच्या विषयीची योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो, हा परमेश्वराचा संदेश आहे. काय तर म्हटलंय, हा परमेश्वर संदेश आहे, कुठला मानवाचा संदेश नाही. तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. देव म्हणतो, तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन जे आहे ते बर्बाद झालेलं आहे, तुमच्या भविष्यात काय होणार नाहीये, पण येशू ख्रिस्त तर म्हणतो तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दुखविण्याचा माझा बेत नाहीये, तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. इथं काय म्हणतो परमेश्वर, तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. आज जर तुमच्या जीवनात सर्व काही संपला असेल, सर्व काही गेलेला असेल, पण या वचनावर विश्वास ठेवा. हे वचन जे आहे कुठल्या माणसाचं वचन नाहीये. आपण माणसाच्या वचनावर विश्वास ठेवू शकत नाहीये, पण आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवू इच्छितो. आणि इथं काय म्हटलं आहे, तुम्हाला आशा आणि उज्ज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. म्हणून प्रियानो, आत्महत्या करणे हा तुमच्या समस्येचा उपाय नाहीये. तुम्ही तुमच्या स्वर्गीय पिताकडे या. तो तुम्हाला बोलवत आहे, तो तुम्हाला विसावा देत आहेत. तुम्ही येशू ख्रिस्ताला तुम्ही क्रुसावर पाहिलं असेल, ते फोटो तुम्ही पाहिले असतील. येशू ख्रिस्त क्रुसावर आहे आणि तुम्हाला समजत नसेल की का येशू ख्रिस्त क्रुसावर आहे, का लोकांनी त्याला मारलं. पण प्रियानो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणी देवाला मारू शकत नाही. पण तो तिथं का होता, तो आपल्यासाठी होता. त्याने आपले सर्व पाप, त्याने आपले सर्व दुःख, त्याने आपले सर्व शाप, त्याने आपली सर्व गरिबी स्वतःवर घेतली. त्याने आपल्यासाठी वधस्तंभावर त्याने आपला प्राण दिला. आपल्याला नवीन जीवन मिळण्यासाठी, आपल्याला एक चांगली आशा देण्यासाठी, आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी, आपल्याला पापापासून सर्व बंधनापासून मुक्ती देण्यासाठी येशू ख्रिस्त जो आहे तो क्रुसावर गेला. त्याने आपल्यासाठी रक्त सांडले. आणि जर आपण त्यावर विश्वास ठेवला तर आपण सर्व बंधनापासून, आपण सर्व समस्यापासून, आपण सर्व शापापासून आपण मुक्त होऊन जाऊ. त्याने क्रुसावर आपल्यासाठी प्राण दिले आणि 3 दिवसानंतर तो उठला. म्हणून जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तुम्ही पण तुमच्या जीवनात उठाल. जेव्हा आज तुमचं जीवन शून्य झालं असेल तर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही बघा, येशू ख्रिस्ताला तुम्ही संधी द्या आणि बघा तुमचं जीवन जे आहे, तुमचं जीवन कसं बदलतं. मनुष्य तुमच्यासाठी काय करू शकत नाही. मनुष्य तुमची समस्या समजू पण शकत नाही. तुमच्या मनात जे द्वंद्व चाललेले आहेत ते समजू पण शकत नाहीत. माझ्या मित्राच्या मनात काय चाललं होतं, त्यांचा जो परिवार होता ते समजू शकले नाही. जर समजू शकले असते तर त्यांनी उपाय केला, असं पण समजू शकले नाही. मनुष्य समजू शकत नाही. फक्त देव आपल्या मनात काय चाललेलं आहे, आपल्याला कुठली समस्या आहे हे देव जाणतो. कारण देवासमोर सर्व काय उघड आहे. देवासमोर आपण काही लपवू शकत नाही. तो आपल्या सर्व गोष्टी सांगतो. पवित्र शास्त्र म्हणते की जेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होता तेव्हापासून मी तुला ओळखतो. जेव्हा तुझ्या आईच्या पोटात तुझी गठण होत होती, तुझे सगळे अवयव जे होते ते जोडत होते, तेव्हापासून मी तुला ओळखतो. काय जर म्हणतं हे माझं शरीर आहे, माझा पूर्ण हक्क आहे, मी काय पण करेल, मी ते नाश करेल. प्रियानो, ही चुकीची कल्पना आहे. हे शरीर तुमचं नाही आहे.
आपण इथं स्वतःच्या इच्छेने आलो नाहीत. देवाने आपल्याला इथं पाठवलेलं आहे. आणि म्हणून आपल्या शरीरावर आपला कुठलाही हक्क नाही आहे. आता काय जण असे म्हणतात की आत्महत्या केलं म्हणजे सर्व काही संपेल, सर्व समस्या संपतील. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, समस्या संपणार नाही आहे, समस्या वाढतील. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रत्येक मनुष्याला आत्मा आणि शरीर असतं. आत्मा आपली ओळख असते. आत्मा म्हणजे आपण. शरीर हे फक्त आत्म्यासाठी आवरण असतं. आणि शरीर नाशवंत असतं. आत्मा नाशवंत नसतो. म्हणजे आपण आलेलो आहे अनंत काळासाठी. जेव्हा आपल्या शरीराचा नाश होतो तेव्हा आपला नाश होत नाही. आपण त्या शरीरातून बाहेर येतो आणि आपला प्रवास सुरू होतो. तर दोन ठिकाणी आपण जाऊ शकतो. एक आहे स्वर्ग आणि एक आहे नरक. आता तुम्ही म्हणा हे स्वर्ग आणि नरक हे या काल्पनिक गोष्टी नाही आहे. येशू ख्रिस्तानी किती वेळा नरकाबद्दल सांगितलं आहे, स्वर्गाबद्दल सांगितलं. ह्या काल्पनिक गोष्टी नाही आहेत, ही सत्यता आहे. म्हणून जेव्हा कोण मरतं आपल्याला वाटतं की तो मेलेला आहे, पण त्याचं फक्त शरीर मेलेलं आहे. आत्मा बाहेर येतो आणि तो दोन ठिकाणी जाण्यासाठी तयार होतो. एक आहे स्वर्ग, एक आहे नरक. आणि जर तुम्ही आत्महत्या कराल, आत्महत्या करणं म्हणजे स्वतःची हत्या करणं, आणि स्वतःची हत्या करणं हे एक पाप आहे. तर तुम्ही कुठे जाणार आहात? जर तुम्ही आत्महत्या केली तर तुम्ही नरकात जाणार. ही दुःखाची गोष्ट आहे, पण एक सत्य गोष्ट आहे. आणि नरकात अनंत काळासाठी जे आहे, अनंत काळासाठी तुम्हाला दुःख भोगावं लागेल. अनंत काळासाठी तुम्हाला त्या आगीमध्ये तडपावं लागेल. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की तिथं पाण्याचा थेंब पण नाही आहे. तिथं तुम्हाला तहान लागेल पण पाणी नाही आहे, भूक लागेल पण जेवण नाही आहे. तडपावं लागेल दिवस रात्र अनंत काळासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतं की आत्महत्या झालं सर्व काय संपेल, नाही. तुमचं जीवन खडतर होऊन जाईल, बदतर होऊन जाईल. हा संदेश तुमच्यासाठी आहे, काळजीपूर्वक संदेश तुम्ही हा बघा. आणि जर तुमच्या मनात विचार येत असेल तो विचार काढून टाका. कुठलीही समस्या असू दे, आत्महत्या हा तुमच्या समस्यावर उपाय नाही आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला चांगलं जीवन देऊ इच्छितो. पवित्र शास्त्र म्हणते की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त दिला. जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. सार्वकालिक जीवन म्हणजे अनंत काळासाठी स्वर्गामध्ये आनंदात राहणे. हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला निराश होऊन दुःखी होऊन तुम्हाला आत्महत्या करायची आहे. आणि त्यामुळं तुमच्या परिवाराचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि नंतर तुमचं पण जीवन उद्ध्वस्त होईल. का? तुम्हाला आनंदात हे जीवन जगायचं आहे आणि स्वर्गात आनंदात व्हायचं आहे. हा निर्णय तुम्ही करायचा आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला आज बोलवत आहे. तो तुम्हाला एक चांगलं उज्ज्वल भविष्य देऊ इच्छितो. त्यावर विश्वास ठेवा. आपण प्रार्थना करू. हे पिता परमेश्वर, धन्यवाद देतो जे हा संदेश बघतात. आणि जर त्यांच्या मनात आत्महत्याचे विचार येत असतील की येशू ख्रिस्ताच्या नावाने ते विचार मी काढून टाकतो. परमेश्वर त्यांना चांगलं जीवन दे, त्यांना उज्ज्वल भविष्य दे. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.